भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून त्या तिसऱ्या खंडातील भाग 5वा आपण पाहतो. त्या अगोदर आपण समर्पण घेतो. सुख बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. आजच्या भागाला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. जग हे धम्मराज्य बनवणे. बुद्धाचा विचार काय आहे? जग हे धम्मराज्य बनवणे. धम्मराज्य म्हणजे नीतिवान माणसं बनवणे. धम्मराज्य बनवणे. धम्माचे प्रयोजन काय? हे धम्म काढण्याची काय गरज पडली भगवान बुद्धाला, तथागताला? हे धम्माचं प्रयोजन काय? याचं काय कारण? अगोदर धर्म होताच, पण मग धम्म कशासाठी काढला भगवान बुद्धानं? तर याची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत. वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी वेगवेगळे त्याचे उत्तरं दिलेली आहेत. माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकविणे हे सामान्यत वरील प्रश्नाला उत्तर येते. जर इतर लोकांना विचारलं धर्माची काय गरज पडली, तर तो काय सांगेल? माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकविणे हे सामान्यत वरील प्रश्नाला उत्तर येईल. बहुतेक धर्म 3 प्रकारच्या राज्यसंबंधी बोलतात. एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला इहलोकीचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात. म्हणजे या धर्म शिकवणाऱ्या मंडळींनी 3 भाग पाडलेले आहेत. स्वर्गाचे राज्य आणि इहलोकीचे राज्य आणि नरकातील राज्य असे 3 भाग पडलेले आहेत. मग याचीच भीती दाखवून सर्वसामान्य माणसाला कसं गुंतवून ठेवायचं धर्मामध्ये, त्यासाठी यांनी या धर्माचं प्रयोजन केलेलं आहे. असे म्हणतात की स्वर्ग राज्यात देवाचे शासन चालते. हे धर्मावाले शिकवतात. काय म्हणतात? स्वर्गाच्या राज्यात देवाचे शासन चालते, नरकाच्या राज्यात दुष्टाचे राज्य चालते आणि इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहे. कारण इथले लोक झपवतील धरून. म्हणून ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्यांना काही म्हणता येते, पण अस्तित्वात असलेल्या लोकांना जर बोलले तर मग ते लोक त्यांची खरडपट्टी काढतील. म्हणून या राज्यासंबंधी वाद आहे, वेगवेगळे मत आहे. ते सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नसते, त्याचप्रमाणे देवाच्या सार्वभौमत्वातही त्यावर पसरलेली नसते. म्हणजे देवाचे नसते आणि माणसाचे नसते असं सांगितले जाते. म्हणजे याच्यावर एकदम कोणाची सत्ता नाही. तर याच्यामध्ये तसं पाहिलं तर
आत्ताच्या विचारानं जर पाहिलं तर माणसाची खरोखर सत्ता नसून ही म्हणजे देशाला ज्या लोकांनी लुटणं लावलं अशा प्रकारच्या एक तर विषमतेच्या दृष्टीतून लागलेली कीड आहे. एक विषय एक दिवस ते पसरेल अशी अपेक्षा मात्र असते आणि या सार्वभौमत्व त्यावर पसरलेले नसते. एक दिवस ते पसरेल अशी अपेक्षा मात्र असते. काही धर्मामध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे धर्मराज्य असते असं सांगतात. इतर काही धर्मात स्वर्गराज्य हे इहलोकी असत नाही, ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वराने त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोहोचता येते. स्वर्गलोकी पोहोचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात असं सांगतात. अशी सर्वसामान्य माणसाला लालूच देतात. सर्व धर्म असे उपदेशितात की ह्या स्वर्गराज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे आणि ते कसे साधावे यासाठी मग गुरु लागतात नाही का, हे सांगणे त्या सर्व धर्माचे कार्य असावे. म्हणजे मग हे मधातले धर्मगुरू त्यांची वाट लावतात, त्यांना भीती दाखवून लुटत राहतात मरेपर्यंत पिढ्यानपिढ्या. धर्माचा उद्देश काय मग? याला भगवान बुद्धाचे उत्तर अगदी वेगळे होते. जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे त्याने लोकांना सांगितले नाही. कोण? तथागत भगवान बुद्धानं. जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे भगवान बुद्धाने लोकांना सांगितले नाही. त्यांचे म्हणणे असे की धर्माचे राज्य इहलोकीचे आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचारानेच घडते. म्हणून सर्व काही स्वर्ग नरक सगळं काही इथंच आहे असं तथागत सांगतात. त्याने असे सांगितले आहे की दुःख निराकरणासाठी म्हणजे दुःख कमी करण्यासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी धर्मानेच वागले पाहिजे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणजे एका माणसानं दुसऱ्या माणसाशी माणसासारखं वागणं त्यालाच खरा धर्म म्हणतात. हे भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे. आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धर्मराज्य स्थापन केले पाहिजे असं स्पष्ट मत तथागत भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. त्यांनी स्वर्ग नाही सांगितला आणि नरक नाही सांगितला. सर्व काही इथंच आहे. जसं करसाल तसं तुम्हाला त्याचा फळ मिळेल. यामुळेच त्याचा धर्म इतर धर्मापासून वेगळा पडतो. हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. लोक म्हणतात तुमच्या धर्मात आमच्या धर्मात सगळं सारखंच आहे, पण तथागताच्या विचारामध्ये आणि इतर धर्माच्या विचारामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, वेगळेपण आहे. त्यांचा धर्म तथागताचा धर्म पंचशील शिकवतो, अष्टांग मार्ग आणि 10 पारामिता यावर भर देतो. पंचशील म्हणजे 5 तत्व प्रत्येक माणसानं आचरणात आणलेच पाहिजे. आणि खरोखर हे जर पंचशील पाळलं तर या जगाला युद्धाची पाळी कधीच येणार नाही. अष्टांग मार्ग आणि पारामिता 10 पारामिता
यावर भर देतो, म्हणजे चारित्र्यवानाचं शिकवण त्याच्यामध्ये दिलेली आहे. भगवान बुद्धाने या त्रयीवरच, या तीनवरच आपला धर्म का साधला, का धारला? कारण जीवन मार्गाचे हे तीन घटक असून त्याच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो. कोणत्या कोणत्या गोष्टी? पंचशील, अष्टांग मार्ग आणि 10 पारामिता. ह्या तीन चालण्यातून जर माणूस निपुण झाला तर तो चारित्र्यवान मनुष्य बनतो. आणि म्हणून भगवान बुद्धानं या तीनवर भर दिलेला आहे. माणसाचे दुःख हे माणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे. काय म्हणते? हे माणसं दुःखी का आहे? कारण ज्याच्यामध्ये ताकद आहे, जे ताकदवार आहेत, त्यांनी गरीब माणसाला लुटून ते श्रीमंत बनलेले आहे आणि इतरांचं ते शोषण करत असतात. म्हणून बुद्ध म्हणतात की माणसात दुःख होण्याचं कारण काय? की शक्तिशाली लोकांनी गरीब माणसाला लुटून त्यांना बेघर केलेलं आहे, त्यांना सगळे साधनापासून त्याला दूर लोटलेलं आहे. म्हणून माणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम हे दुःख आहे. दुःख तसं निर्माण होऊ शकत नाही. दुःख म्हणजे काय? ज्या गोष्टी सर्वसामान्य सर्वांना मिळतात त्या सर्वांना नाही मिळाल्या माणसाला दुःख निर्माण होणार आहे. अन्न, वस्त्र, निवारा सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. भगवान बुद्ध म्हणतात या धर्मानेच नाहीशी होऊ शकतात. सर्व माणसं जर नीतीनं वागले, कोणीच कोणाला जर लुटणार नसेल, कोणीच कोणाला बुडवणार नसेल, कोणी कोणाला अत्याचार कोणी कोणावर करणार नसेल, तर सर्व माणसं जर नीतीनं वागले तर इथं सर्व लोक धर्मानं वागतील आणि सर्व सुखी होतील. कोणी दुःखी होणार नाही. कोणी म्हणणार नाही मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही. म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही, तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसवले पाहिजे. व्यवहारामध्ये त्याची किती गरज आहे असं तथागत सांगतात. नुसतं कीर्तन किती काही दिवस केले किंवा प्रवचन किती काही दिवस केले त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तर ते प्रत्येक माणसाच्या आचरणामध्ये आले पाहिजे. ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसवण्यासाठी धर्माला इतरही काही कार्य करावी लागतात. असे तो म्हणतो. धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचार करण्याची शिकवले पाहिजे. धर्माने आचरणास अयोग्य म्हणजे अकुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकवले पाहिजे. चांगले काय आणि वाईट काय त्याची ओळख करून दिलेली पाहिजे, शिकवलं पाहिजे. ह्याशिवाय अतिशय महत्त्वपूर्ण असे मानलेले धम्माचे 2 उपदेश भगवान बुद्धाने शिकवले. धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना, धार्मिक विधी, यज्ञ याजन शिकवण्याऐवजी
त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे सुसंस्कृत करणे. देवदह सुतात जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धाने हा उद्देश स्पष्ट केला आहे. जैन धर्माचा संस्थापक असे म्हणत असे की महावीर सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गत जन्मी केलेल्या कर्माचे फळ आहेत. म्हणजे अगोदरच्या जन्मातले हे दुःख आहेत असं तो जैन धर्माचा धर्मगुरू सांगत असतो. असे असल्यामुळे गत जन्मीच्या दुष्कर्माचे विवेचन केले असता आणि नवी दुष्कर्मे न केल्यास भविष्यकाळात भोगावयाचे काहीच राहत नाही. भविष्यकाळात भोगायला लावणारा दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो आणि सर्व दुःखाचे मुळापासून उच्चाटन होते. असा जैन धर्माचा दृष्टिकोन आहे. परंतु यावर भगवान बुद्धाने असा प्रश्न केला, तुम्हाला असे सांगता येईल का की या इथे आता दृष्ट प्रवृत्तीचा उच्छेद केला की त्याच क्षणी तेथे सत्प्रवृत्तीची स्थापना होते? हे कोण सांगू शकते का? नाही सांगू शकत. याचे उत्तर नाही असेच आले. तेव्हा भगवान बुद्धाने विचारले, जोपर्यंत तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तीचा अंगीकार करण्याचे मनास शिक्षण दिले नाही तोपर्यंत गत दुष्कर्माचे विवेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे? भगवान बुद्धाच्या मते हा त्यात धर्मातील एक गंभीर दोष होता. सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. म्हणूनच भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्कृत वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. म्हणजे म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, अत दीप भव, पहिले आपला दिवा लावा, आपलं अज्ञान दूर करा. अत दीप भव, स्वतः आपलं ज्ञान जागृत करा. धर्माचा जो दुसरा उद्देश भगवान बुद्ध अत्यंतिक महत्त्वाचा मानतो तो म्हणजे एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. म्हणजे जर सत्य कळलं असेल तर तुम्हाला सोबती असो अगर नसो, आपल्याला समजलेलं सत्य, मग आपण सत्याचा मार्ग न सोडता नेहमीसाठी ते आचरणामध्ये उतरवणे आणि तसं वागणे. मग आपल्याला सोबती असो का नसो. नाही तर लोक म्हणतात, अहो सगळे लोक एका बाजूले, मग आपणच काय करायचे एकट्यानं. पण भगवान बुद्धानं सांगलेलं आहे, सत्याला तकलीफच होत असते. मग सलेख सुत्तामध्ये भगवान बुद्धाने या मुद्द्याला भर दिली आहे. तेथे भगवान बुद्ध म्हणतो, जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही. म्हणजे स्वतः ठाम राहील. अशा निश्चयाने तुम्ही आपले मन
निर्मळ बनवले पाहिजे. जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठ असले पाहिजे. दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करीत असले, जोरजोराने निषेध करीत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे लोक मिथ्य दृष्टी, मिथ्य संकल्पना, मिथ्य वाणीचे, मिथ्य क्रियेचे, मिथ्य समाधीचे असले तरी मी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म आणि सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी अशा प्रकारच्या या अष्टांग मार्गापासून विचलित होणार नाही. असा ठाम आपण मनामध्ये गाठ त्याची बांधली पाहिजे. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण याच्या मार्गापासून विचलित होता कामा नये. आपण जे टार्गेट ठरवलेलं आहे त्याच्यावर आपण ठाम राहिलं पाहिजे. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री याच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र त्या दोषापासून विमुक्त असले पाहिजेत. मग जाऊ द्या ना, आज मला कंटाळा आला, आज नाही वाचत नाही, मग आज तसंच झालं, आज असंच व्हावं लागलं, अशात आपण करता कामा नये. जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निशंक असले पाहिजे. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्टसंगत, आळशीपणा, अंधश्रद्धा, निर्लज्जपणा, सत असत, विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी दोषाने मुक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषाच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणविले पाहिजे. दुसरे लोक जरी लौकिक वस्तूंना चिकटून बसले, त्यावरील आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजेत. मी असे म्हणतो की चेतना शक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञान जाणीव सुद्धा प्रभावित होते. म्हणून हे चुंद माणसाने करावयाचा संकल्प मी जेवर तपशिलाने सांगितले आहेत ते करावयास लावणाऱ्या चेतना शक्तीचा विकास केला पाहिजे. भगवान बुद्धाच्या मतानुसार धम्माचा उद्देश असा आहे. धम्माचा उद्देश काय? तर अशा प्रकारचं आचरण, अशा प्रकारची शिकवण, अशा प्रकारचं जीवन माणसानं जगलं म्हणून या धर्म तर होतेच, पण धम्म आणि धर्म याच्यामधला हा फरक आहे. धर्मामध्ये देवाला स्थान नाही, धम्मामध्ये देवाला स्थान नाही, धम्मामध्ये ईश्वराला स्थान नाही, धम्मामध्ये आत्म्याला स्थान नाही. म्हणजे इथं स्वर्ग नाही, इथं नरक नाही, इथं माणसाच्या जीवनाशी संबंधित असलेले विकास कसा माणसाच्या बुद्धीचा होईल, माणूस नीतिवान कसा बनेल, सदाचारी कसा बनेल, ही भगवान बुद्धाचे मूळ धम्माचा उद्देश आहे. तर
आजचा भाग इथे थांबलेला आहे. आपण थांबूया. उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील विचार हे प्रत्येक माणसाच्या जातीच्या नाही, अखिल मानव जातीच्या विकासाचे तत्त्वज्ञान असल्यामुळे आपण सर्वांना याचा अभ्यास करावा, ऐकावं आणि आपण सुद्धा दुसऱ्याला सांगावं. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान माणसानं माणसासारखं वागणं हाच भगवान बुद्धाचा धम्म सांगतो. म्हणून आपण माझं गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल, या चॅनलवरील व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पहा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा द्या. पुन्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याला भेटूया. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.